पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 92 आहे. काय सांगितलं? जर वाचली की काल आपण, जर आकाशद्रव्यच गमन आणि स्थितीला कारण ठरेल तर काय आपत्ती येईल, ह्याच्यासाठी म्हणजे एक शंका विचारली आहे. म्हणजे म्हणतोय शंकाकार की जिथं जीव पुद्गल गमन करतायत, स्थिती करतायत, तिथं आकाशद्रव्य आहे ना, मग आकाशच कारण माना गतीला आणि स्थितीला. तुम्ही तिकडून इथं आला, सेपरेट आकाशद्रव्य मानण्याची आवश्यकता, सेपरेट धर्म अधर्म मानायची गरज नाही. आकाशानेच सगळं कार्य करावं मग, कारण तिथं होतंय ना, आकाशामध्येच गमन होतंय, स्थिती होतंय, जिथं तिथं आकाश आहे, मग त्यांनीच करावं. गती आणि स्थितीमध्ये ते हेतू व्हावं, असं शंकाकाराची शंका आहे. तर काय आपत्ती दिली होती? जर असं झालं तर काय होईल? बोला. सिद्धांकडनं आपत्ती दिली होती आपण. सिद्ध काय करतील? सिद्ध थांबतील का बरं जाऊन तिथं? लोकाच्या अग्रभागी ते स्थित होणार नाही, ते गमन करत राहतील वरवर, कारण आकाशच आहे ना कारण तुमच्या गतीला. आकाशाच्या बाहेर पण जातील लोक, लोकाच्या बाहेर. आकाशद्रव्य कारण जर कारण आहे तुमच्या गती आणि स्थितीला, तर तिथं वर पण आहे तर लोक आकाशामध्ये पण आकाशद्रव्य, त्यामुळे तिथं त्याची स्थिती होणार. लोक आकाशाच्या बाहेर पण आकाश आहे ना, त्याच्या बाहेर पण जातील. मग मी काय म्हणले? लोकाच्या अग्रभागी जाऊन स्थित होणार नाहीत, कारण आकाशद्रव्यच तुमच्या गती आणि स्थितीला कारण आहे, तर ते वर पण आहे, मग ते कुठं आहे तिथं गमन करत राहतील सतत, असं मांडलं मांडलिक मतवादींनी. की जेव्हा स्वभाव प्रगट झाला सिद्धांचा, त्यावेळेस ते ऊर्ध्वगमन करतात, तर निरंतर ऊर्ध्व जातात, असं त्यांचं मत आहे. त्यांचं खंडन करण्यासाठी सांगितलं धर्मास्तिकाय नाही आहे म्हणून ते तिथं जाऊन थांबतात. म्हणून धर्म आणि अधर्मद्रव्य हे लोकाचा विभाग करण्यासाठी कारण आहेत, असं एके ठिकाणी तिथं वर्णन आलं. म्हणजे लोक अलोक हा विभाग आपण म्हणतोय की जिथं 5 द्रव्य राहतात तिथं लोक आहे, आणि अलोक आहे ते मात्र आकाशद्रव्य आहे. पण तो जो डिवायडेशन झालंय ते कशामुळं झालंय, तर हेच सांगितलं जीव पुद्गलामुळं झालंय. नाही म्हणणार का? नाही म्हणणार. धर्म अधर्म द्रव्य पुढं नाही आहे, त्यांच्या निमित्तात तो भाग झालाय असा लोक आणि अलोक. कारण जीव आणि पुद्गल असोत नसोत, फिरोत हालोत न हालोत, धर्म अधर्म आहे तिथं, म्हणून तसा विभाग आहे. धर्म अधर्म नाही आहे तर म्हणजे जिथं धर्मधर्म आहे तिथं कदाचित दिसेल पण नाही दिसेल पण तुमची गमन आणि स्थिती. जसं की आता तुम्ही स्थित राहिला इथं, मग धर्मद्रव्य आहे तरी पण कळणार आहे का तुम्हाला धर्मद्रव्य आहे? पण म्हणून सांगितलं तिथं जीव जातील नाही जातील त्याच्यावरून त्यांचा विभाग केला नाही लोक आणि अलोक हा. तर धर्मद्रव्य नाही आहे म्हणून गती नाही आहे आणि निमित्त रूपाने, आणि अधर्मद्रव्य नाही आहे म्हणून स्थिती नाही आहे, असं त्या धर्म अधर्मद्रव्याकडून विभाग करून सांगितला. हा लोक आणि अलोक असा विभाग होतो. काल काय सांगितलं होतं? सिद्धांमध्ये अंतरंग आणि बहिरंग कारणाची व्यक्तता झालेली आहे, तरी सुद्धा ते जाऊन लोकाच्या अग्रभागी का स्थित होतात? बहिरंग साधन काय, अंतरंग साधन काय म्हटलं? ऊर्ध्वगमन स्वभाव. अंतरंग साधन म्हणजे ऊर्ध्वगमन स्वभाव प्रगट झाला आहे, आणि बहिरंग साधन म्हणजे सगळ्या कर्मांचा अभाव झाला, वर्णाचा बाधेचा अभाव झाला. तर अंतरंग आणि बहिरंग दोन्ही साधन असताना ते ऊर्ध्वगमन करत राहू देत, मग जाऊन त्या लोकाच्या अग्रभागी नाही थांबायला पाहिजे सिद्धशिलेवर, असं त्यांनी विचारलं. आणि आपत्ती दिली की जर आकाशद्रव्यच त्यांच्या गती स्थितीमध्ये कारण ठरेल तर ते सिद्ध तिथं जाऊन थांबणार नाहीत. इथलं वाचते, जो मात्र अवकाश हेतू आहे त्या आकाशालाच गती स्थिती हेतू मानण्यात आपत्ती दर्शवितात. जर आकाशद्रव्य अवगाह करणाऱ्यांना अवगाह हेतू आहे, त्याप्रमाणे गती स्थितीशील द्रव्यांना गती स्थिती हेतू सुद्धा असेल. काय म्हणले? जर धर्मद्रव्य अधर्मद्रव्याप्रमाणे आकाशद्रव्यच गती आणि स्थितीमध्ये कारण असेल, तर तेव्हा सर्वोत्कृष्ट स्वाभाविक गती परिणत सिद्ध भगवान
बहिरंग आणि अंतरंग साधन सामग्री असतानाही का म्हणून तेथे आकाशाच्या अग्रभागी स्थित होतात? म्हणजे होणार नाहीत जर आकाश गती आणि स्थितीला कारण ठरेल तर. सांगा काय वाक्य? अंतरंग बहिरंग कारण असताना आकाश बोला. म्हणजे अंतरंग आणि बहिरंग निमित्त दोन्ही आहेत, परंतु जर आकाश द्रव्य जर स्थितीला आणि गतीला कारण असतं तर सिद्धशिलेच्या वर स्थित झाले नसते, ते बाहेर हे गेले असते, ऊर्ध्वच गमन करत राहिले असते. ऊर्ध्वगमन स्वभाव प्रकट झालाय ना, तर मग ऊर्ध्व गमन करून थांबले ते थांबले नसते. म्हणजे ते सतत ऊर्ध्वच आकाशात पण गेले असते ना. बरोबर. म्हणून सांगतायत असं नाही, ते जाऊन तिथं थांबतात या अर्थी तिथं काहीतरी कारण आहे की जे तिथं थांबायला त्यांना मदत करतं. हे अंतरंग बहिरंग कारण सोडून अजून काहीतरी निमित्त आहे जे तुम्हाला तिथं स्थिती होण्यामध्ये कारण आहे. तर जयसेनाचार्यजींची टीका बघू. दोन्ही काय? गाथेचाच अर्थ वाचला की आपण पंचस्तिकामध्येच गाथेचा अर्थ वाचला. आणि इवन ह्याच्यामध्ये पण सांगितलंय त्यांनी काय, जेव्हा सिद्धांचे सगळे विशेषण सांगत असताना सम्यक ज्ञान चंद्रिकामध्ये त्यांनी अन्य मतवादींचे खंडन केले. जे काय विशेषण वापरलंय सिद्धांचं त्या प्रत्येक विशेषणाच्या मागे एका मतवादीचं खंडन होतं. जसं एक सांगितलं हे की ते ऊर्ध्वगमन स्वभाव आहे पण तरी सुद्धा ते स्थित आहेत अग्रभागी. मग ते मांडलिक मताचं खंडन करण्यासाठी हा हेतू दिलाय. असं प्रत्येक एक विशेषणाच्या द्वारे एक मतवादींचं खंडन केलंय. जसं सिद्धांना त्यांनी काय मानलं, नित्य मुक्तच असतात, असं कोणी बद्ध नसतं संसारी दशेमध्ये. जीव आहे तो नित्यमुक्तच असतो. मग असं सदाशिववादी मतवादी आहेत ते म्हणतात सदैव शिवरूपच आहे जीव. असं काय तो कधी बद्ध अशुद्ध संसारी असं नसतो, जे दिसतंय ते मिथ्या आहे सगळं. असं म्हणणाऱ्यांना सिद्ध केलं की 8 कर्मांनी मुक्त झाला हे विशेषण दिलंय तिथं. म्हणजेच तो 8 कर्मांनी पूर्वी बद्ध होता, सहित होता. मग म्हणूनच सर तिथे सांगता आलं त्यांना निष्कर्म झाला किंवा आहे तिथं त्या अवस्थेमध्ये असं. काल एक काय घेतलं होतं अजून आपण की धर्म अधर्म द्रव्याचं जे व्याख्या करतो आपण ती जीव पुद्गलाकडून करतो. त्याची स्वाभाविक व्याख्या करा असं त्यांनी सांगितलं. जर जीव पुद्गलामुळं ते गमनाला कारण आहे असं म्हणत असाल तर विभाव झाला, तो स्वभाव नाही झाला. मग त्याला स्वभाव रूपाने कसं करायचं वर्णन? तर त्याचंच तसं विशेषण आहे ते. गती हेतुत्व हे त्याचं विशेषण आहे. तुम्ही गती करा नाही तर नाही करा. म्हणून जीव पुद्गल गमन करतात त्यांना हे निमित्त आहे असं नाही म्हणायचं आहे. त्याचं ते निमित्त, त्याचं तर स्वभाव आहे, त्याच्या निमित्तात गती आणि स्थिती पुद्गलाची जीवाची दिसून येते. म्हणून प्रत्येक द्रव्याचं जेव्हा आपण परिभाषा करतो त्यावेळेस ती स्वभाव रूपाने करायला पाहिजे असं सांगितलं होतं. का शिकायचं हे सगळं वर्णन? अजीव द्रव्य आहेत, काय प्रयोजन नाही आहे तुम्हाला मोक्षामध्ये ह्यांचं. का शिकवायला लागले? इतके गाथा का घेतल्यात? आकाश द्रव्याच्या 7 गाथा घेतल्यात माहिती आहे का? याची वेदज्ञानासाठी अत्यंत आवश्यकता आहे. परद्रव्यामधलं एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व बुद्धी आहे. विषय समजल्याशिवाय जाणार नाही. बर, हे उपादेय समजण्यासाठी. अजून सांगावं जयश्रीमा, छान घेतलं होतं वाक्य आपण. का शिकायचं हे वर्णन? तुम्ही माझ्याकडनं 2दा वाचून घेतलं होतं, 3दा सांगितलं होतं मला, 4दा चिंतन केलं होतं. काय सांगितलं होतं? या आकाशद्रव्याच्या वर्णनामध्ये शुद्ध स्वभावाकडे प्रवृत्ती होते. विषय कषायांपासून विकल्प तुटतात.
म्हणजे तुम्ही जेव्हा हे वर्णन वाचताय, कुठले भोगाचे भाव झाले, कुठली आसक्ती झाली, कुठले विषय कशाय भोगण्याचं रुची झाली, तिकडं उपयोग गेला नाही ना. म्हणजेच सांगतायत की जिनवाणीतलं कुठलंही कथन वाचा तर त्याच्यामध्ये आपला उपयोग अडकला जातो, त्याच्या निमित्तात पापाचा आश्रव थांबतो म्हणून सांगितलं. आणि परत म्हणलं त्याचा स्वभाव शुद्ध आहे, तसं शुद्ध द्रव्याचं चिंतनाला आपल्याला विषय मिळतो. मग तो जसा शुद्ध आहे तसं आपल्यासुद्धा शुद्ध आत्म्याकडे आपल्याला जाण्याची प्रेरणा मिळते. विषय कषायांचे विकल्प तुटतात आणि अशुभ आश्रवबंध टळतात. विषय प्रवृत्तीपासून दूर राहणे आत्मकल्याणच आहे. जेव्हा आपण त्या भोगांमध्ये अडकत नाही आहे, त्या विषयांच्या अधीन होत नाही आहे, तर तिथं ते तुमचं एक स्टेप आहे टुवर्ड्स शुद्धात्मानुभूती. म्हणून सांगितलं ते सुद्धा अशुभातून वाचला शुभात आलाय, म्हणजेच शुद्धाकडे जाण्याचा मार्ग मिळालाय तुम्हाला. म्हणून आत्मकल्याणच आहे. विषय कषायांपासून निवृत्ती म्हणजे हे आत्मकल्याणच आहे. आकाश अनंत आहे, तो लोकातही आहे अलोकातही आहे. पण जो आकाश लोकरूप आहे तो लोकाच्या बाहेर नाही. वर्णिजींनी काय कोणी असं खुलासा केलाय बरं का. म्हणजे असं काय कळतंय आपल्याला, पण असं कधी विचार केला नाही आपण. जो आकाश लोकामध्ये आहे तो लोकाच्या बाहेर नाही, आणि जो लोकाच्या बाहेर आहे तो आकाश मात्र आहे, तो लोकाच्या आत नाही. असं आत बाहेर करतात का प्रदेश त्यांचे? कसं काय का नाही करत? एकच आहे की अखंड द्रव्य. काय बाधा? नाही प्रदेश आत बाहेर काय एकच आकाश आहे ना. हा, मग प्रदेशच त्याचे असं आतले बाहेर बाहेरच्या आत होतात का नाही होत? का हेतू काय? नाही आकाश द्रव्य अनंत प्रदेशी आहे, तर त्याचे प्रदेश लोकाच्या बाहेर जातील, बाहेरच्या आत येतील, असं का नाही होत? नाही बाबा, एक द्रव्य एकच द्रव्य की आकाश द्रव्य? दोन द्रव्य कुठे आहे? आत बाहेर एकच आकाश आहे, तो अखंड एक आहे ना आकाश. मग त्याचे आतले बाहेर बाहेरच्या आत का नाही होत प्रदेश? बाहेर धर्मद्रव्यच नाही ना, जाणं कसं बाहेर ते गमन कसं? अहो कुठं हलायचं नाहीये आपल्याला. क्रिया रूपाने हेतू करणारा तो धर्मद्रव्य आहे. क्रियेमध्ये जो कारण असतो तो धर्मद्रव्य आहे. तिकडे जायचं म्हणलं. बोला बोला बोला, मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. हो, अगुरु लघुत्व गुण आहे ना प्रत्येक द्रव्यात. मला बाहेर काढायचं नाही. हो, द्रव्याचं द्रव्यातच की. जसं तुमचे असंख्यात प्रदेश आहेत, तुमचे प्रदेश सांगता ना तुम्ही काय होतात. प्रदेशांचं तुमचं आतलं वर खाली व्हायला लागलंय का नाही? का होत आहे? करेक्ट, हे पाहिजे होतं उत्तर. भावाच्या कार्यात होत आहे ना ते, शुद्ध स्वभाव आहे मग. असू दे की शुद्ध असू देत, पण मूळ कारण काय घेतलं आपण हे एकदा. भांडण केलं होतं आपण. म्हणजे धर्मद्रव्य असतो तो क्रिया रूपाने हलनचलन करण्यामध्ये निमित्त आहे. पण जेव्हा मी स्थिर बसलोय, जेव्हा ध्यान करतोय, समजा शरीर निश्चल आहे माझं, त्यावेळेस तिथं पण तुम्हाला दिसतंय की अस्थिर नामकर्माच्या निमित्तात शरीराचे सगळे परमाणू म्हणा, आत्म्याचे सगळे प्रदेश म्हणा, वर खाली होत आहेत. का होत आहेत? घेतलं होतं क्रियावती शक्ती. क्रियावती शक्ती पण गमन रूपाने उपादान कारण आहे. गती पाहिजे. काय म्हणायचं, क्षेत्रांतरामध्ये गमन करण्यामध्ये क्रियावती शक्ती हे उपादान कारण आहे. मग इथं जेव्हा स्थित बसलाय त्यावेळीच जे काय प्रदेशांचं परिस्पंदन होतंय त्याच्यात कारण कोण? योग गुण. घेतलं होतं तुम्ही, मागचं सपाट करत पुढे चाललाय. योग गुण आहे आपल्यामध्ये, त्याचं परिणमन चालू आहे, त्याच्या निमित्तात सगळे प्रदेश परिस्पंदन चालू आहे त्यांचं. आणि तो योग सिद्धांमध्ये नाही राहिला म्हणून त्यांच्यामध्ये प्रदेश परिस्पंदन नाही. आणि जिथं परिस्पंदन आहे तिथं आश्रव आहे. योग गुण असेल तर सिद्धांमध्ये का नाही राहिला? योग हा आता अयोगी कशाला म्हणता तुम्ही?
सयोगी अयोगी. मग जे काय तिथे तुम्ही मन वचन काय हा भाव योग लावता ना, मग त्याचं परिणमन आहे एक. भावरूप परिणामान आहे का आपल्यामध्ये, असं म्हणा. आणि त्यांचं स्वभाव रूपाने परिणमन. मग आता जसं क्रियावती शक्तीचं आपल्यामध्ये परिणमन दिसतंय क्षेत्रांतर्गमन रूपाने, मग त्यांच्यामध्ये पण क्रियावती शक्ती आहे पण क्षेत्रांतर्गमन नाही आहे सिद्धांमध्ये. तसंच आपल्यात जो योग गुण आहे त्याचं विभाव परिणमन म्हणजे किंवा अस्थिर नामकर्माचा उदय, त्याच्या निमित्तात सुद्धा प्रदेशांचं परिस्पंदन वर खाली वगैरे दिसून येतं. तसं मला म्हणायचं होतं, आकाशद्रव्यामध्ये अखंड आकाशद्रव्य आहे अनंत प्रदेशी, मग त्याच्यातच प्रदेश वर खाली आत बाहेर असे का होत नाहीत, तर त्याच्यामध्ये योग गुण नाही. त्यामुळं असे काय त्यांचे प्रदेश इकडं तिकडं जात नाहीत. विशेष गुण झाला जीवाचा योग असं म्हणा. सगळ्या जीवांमध्ये कॉमन आहे म्हणलं सामान्य म्हणणार आम्ही त्याला, ज्ञानासमान असं म्हणा चालतंय, काय हरकत नाही आहे. अन्य द्रव्यांमध्ये योग गुण नाही आहे, त्यामुळे तो जीवाचा विशेष गुण आहे. उद्गलामध्ये होते का परिस्पंदन? मग परिस्पंदन अस्थिरता आहे की नाही पुद्गलामध्ये? स्कंद आणि परमाणू म्हणण्याची मनाचं नाही संबंध. योग गुण आहे ना, योग गुणाचं आपल्यामधलं कार्य सांगितलं मी तुम्हाला. तसं पुद्गलामध्ये मला विचारायचं, तुम्ही बसलाय असं म्हणले ना मी आता, मग तुमच्या शरीरामध्ये म्हणताय की तुम्ही परिस्पंदन चालू आहे, तर श्वास घेतला तर तुमचं दिसतंय काय हलनचलन किंचित का असे ना, आतलं अस्थिरता आहे शरीरामध्ये जे काय चालू आहे ते. उत्तर सांगा, उत्तर. कुणीकडे बघायला मला कळालं नाही, तिकडे बघू नका. जीवाला निमित्त करून होतं ना ते, असू दे काय हरकत नाही. जीव नसेल तिथं असं पण जे कोणी असंख्यात प्रदेशी स्कंद असतील, मग महास्कंद आहे आता तुमचा, लोकाकाश प्रमाणे एक महास्कंद आहे. सांगा वरचे प्रदेश खाली, खालचे वर परमाणू जाणार का नाही त्याच्यामध्ये? पुरंगलन आणि क्रियावती शक्ती हे दोन्ही त्यांच्यामध्ये मग होणार की नाही असं मला विचारायचंय. होणार की नाही? मग त्यांना आश्रय होतो का त्याच्या निमित्तान? नाही, त्यांचा स्कंद होतोय ना. ते स्कंद म्हणजे काय? स्निग्धवृक्ष गुण आहे त्यांच्यात म्हणून कमी जास्त होणार. प्रश्न काय माझा? हलनचलन होते त्याच्यामुळे. पूर्ण बोला वाक्य. पुद्गल द्रव्यामध्ये योग गुण आहे का? नाही आहे. पुद्गल द्रव्यामध्ये योग गुण नाही, तर मला विचारायचं होतं त्यांच्यामध्ये आपल्याप्रमाणे परिस्पंदन होतं का? ही वाक्यातच उत्तर दिलं का? परिस्पंदन नाही होत. काय होतं मग? हे बघा, मी म्हटलं की नाही आता तुम्हाला, लोकाकाश प्रमाण एक अखंड महास्कंद आहे. त्याच्यामध्ये सांगता का नाही तुम्ही परमाणूंचं वर खाली चालू आहे, आवागमन म्हणा काय असं. मग एकच अखंड आहे तो स्कंद. उत्तर दिलं मी याच्यात तुम्हाला, तुम्ही उत्तर धरे ना. सांगा जयश्री. हा, आकाश द्रव्यामध्ये होत नाही हे तर सांगितलंच. पुद्गल द्रव्यामध्ये सांग. पुद्गल द्रव्यामध्ये सुद्धा होत नाही हे मला सांगायचंय, पण का ते तुम्ही नीट धरे ना. सांगा उत्तर का हो, बोला दिती. आकाशद्रव्य अखंड अनंत प्रदेशी आहे, एकच आहे. त्याचे प्रदेश आत बाहेर इकडं तिकडं हलनचलन वगैरे नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे काही परिणमन चालू आहे ते चालू आहे उत्पादवे ध्रुव रूपाने, पण प्रदेश इकडचे तिकडं गेले वगैरे असं काही संबंध नाही आहे. तसं जीवाच्या असंख्यात प्रदेशामध्ये परिस्पंदन चालू आहे, ते वर खाली होणार, त्याच्या निमित्तात आसरव होतोय वगैरे चालू आहे. तसं पुद्गल द्रव्यामध्ये होतं का असा माझा प्रश्न आहे. नाही, महास्कंदाच्या अपेक्षेने पण विचारतायत त्या. महास्कंद आहे की नाही? मी उदाहरण दिलं ते, त्या अपेक्षेने विचारते असं नाही म्हणत आहे मी उदाहरण दिलं ते तुम्हाला, फक्त तुम्हाला भुलवायला. तुम्ही भुललात.
म्हणजे काय सांगायचंय, असं पुद्गलामध्ये सुद्धा होणार नाही, योग गुण पुद्गलामध्ये नाही आहे का? मग कसं काय होतं त्यात कमी जास्त पण होत नाही, हेच सांगतेय. पुद्गल द्रव्य म्हणला ना तो परमाणू आहे, आणि हे जे स्कंद आहेत ना, स्कंदामध्ये व्हायला काय हरकत नाहीये. प्रदेश वर खाली होणार की ते परमाणू आहेत, ते जे जाणार येणार ते एका परमाणू मध्ये होणार नाही. काय असं आहे की त्याच्यात होईल मग स्कंदामध्ये? स्कंद काय, परमाणूंचं आवागमन होत राहणार आहे. उत्पादवे ध्रुव म्हणा, कालद्रव्याचं निमित्तात होणारं परिणमन म्हणा, काय व्हायला हरकत नाहीये. सगळ्या अनेक परमाणूंचा स्कंद बनलेला आहे तो. एका परमाणूमध्ये प्रदेश इकडं तिकडं जायला चान्सच नाहीये, एक प्रदेशी येतो. मग हे पुद्गल द्रव्य नाही आहे, हे स्कंद ही विभाव पर्याय आहे. त्यामुळे पुद्गल द्रव्यामध्ये चान्स नाहीये तसं व्हायला. आता बोला, पूजा येणार आहे का ग? आता आहे का? माझ्याशी बोलतात का? समजलं का जयश्रीमा काय म्हणले मी? पुद्गल द्रव्यात परमाणू आणि स्कंद दोन्ही घेतले ना. पुद्गल द्रव्य म्हणताना, शुद्ध पुद्गल द्रव्य म्हणताना परमाणूच घ्यायचा. जे स्कंद आहेत ते सगळं विभाव परिणमन म्हणणार, ती पर्याय म्हणणार. द्रव्य कोणत्यात घडणार? द्रव्याची पर्याय आहे ती. जसं सांग, ही मनुष्य ही पर्याय कोणाची आहे? जीवाची आहे. मग दोन द्रव्यांची मिळून बनलेली आहे. जीव आणि पुद्गलाची मिळून ही बनलेली पर्याय आहे. त्यामुळे ती जीवाची स्वतंत्र नाही म्हणता येत. तसंच ती महास्कंद म्हण किंवा कुठलाही स्कंद म्हण, ते एका द्रव्याचं परिणमन नाही आहे, अनेक द्रव्यांनी मिळून बनलेली ती अवस्था आहे. पुद्गलच आहे, नाही असं नाही, पण एका द्रव्यामध्ये, शुद्ध द्रव्यामध्ये पुद्गल मात्र एका द्रव्यामध्ये एक प्रदेशी आहे तो द्रव्य. त्यामुळे त्याच्यामध्ये असं काय आतल्या आत त्यांचं आवागमन होतंय असं काय सांगायला चान्स नाही आहे. जसं तुमचं अखंड एक जीवद्रव्य आहे, त्याच्या असंख्यात प्रदेशामध्ये उलाढाल चालली आहे हे सांगता तुम्ही. प्रदेश वर खाली होत आहेत, ते परिस्पंदन होत आहे हे सांगताय. असं सांगायला त्याच्यामध्ये अवकाश नाही. मग तसंच आकाशद्रव्य सुद्धा अनंत प्रदेशी असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये प्रदेश हलनचलन करतात असं वगैरे काय व्हायला संबंध नाही. क्रियावती शक्ती सुद्धा नाही त्याच्यामध्ये. ताई, मग स्कंदरूपी पुद्गल आहे ते त्यातलं स्पंदन कसं घेणार? स्कंदामध्ये परमाणूंचं आवागमन व्हायला काय बाधा नाही आहे. जसं आता इथं पण शरीर आहे, शरीरामध्ये म्हणजे लहान मोठा होतं तर स्कंदात लहान मोठा होतं असं घ्यायचं? नाही, आता मेरू पर्वताचं परवा सांगितलं आपण. मेरू पर्वत काय आहे? स्कंद आहे का शुद्ध पुद्गल द्रव्य आहे? स्कंद आहे. मग त्या स्कंदामध्ये ते काय तसंच्या तसं आहे का? ह्याचं घटवलं होतं ना, त्याच्यामध्ये पण उत्पादवे ध्रुव चालू आहे नित्य, किंवा धर्मद्रव्याचं पण मला म्हणायचं ते न घालता उत्पादवे ध्रुव होते, परिणामन होते. पण आता जेव्हा आपण आपल्या शरीराचं योग घेतो तेव्हा काय योग जर म्हटला तर तेव्हा शरीराचं स्पंदन जे आहे ते क्रियावती शक्तीमुळं आणि धर्मद्रव्यामुळं मुळं नाही, निमित्त असताना आणि सांगायचं ना. म्हणजे मला काय सांगायचं होतं, जे उत्पादवे ध्रुव होतं ना, कशामध्ये? स्कंदामध्ये एक उत्पादवे ध्रुव होतं, त्याच्या निमित्तात परिणमन चालू आहे. दुसरं कालद्रव्य निमित्त आहे, धर्मद्रव्य निमित्त आहे. त्यांचं कार्य काय सांग? धर्मद्रव्याचं कार्य काय पुद्गलासाठी निमित्त रूपाने? गती आणि स्थिती. बरोबर, गती आणि स्थितीमध्ये ते हेतू आहेत. कालद्रव्याचं कार्य काय? परिणमन. काय कार्य होणार त्याचं? परिणमन होतं ना मेरू पर्वतामध्ये. नवीन जुनं होतं तो म्हणजे काय झालं? नवीन परमाणू मिसळले, जुने विखरले. म्हणजे परमाणू कमी जास्त झाले. परमाणू आले गेले म्हणलात ना, तर ते धर्मद्रव्याचं कार्य आहे. नाही, पूर्ण संख्येने कमी जास्त झाले तर ते परिणामन झालं. नाही,
हे बघ, नवीनचं जुनं, जुनंचं नवीन हे म्हणतो ना, हे परिणमन उत्पाद वे ध्रुवरूप आहे. पूर्वपर्याय वे होणं, उत्तरपर्याय उत्पन्न होणं हे कालद्रव्याचं निमित्तात होणारं परिणमन. पण परमाणूंचं आवागमन, येणं आणि जाणं हे कोणाच्या निमित्तात, तर धर्मद्रव्याच्या निमित्तात होणारं कार्य. हे घटवलं होतं ना आपण. मेरू पर्वत जरी स्थिर आहे तर त्याला अधर्मद्रव्य कसं मदत करतं, तर त्यांच्यामध्ये येणारे जे परमाणू आहेत, जाणारे परमाणू आहेत, ते धर्मद्रव्याचं कार्य निमित्त रूपाने. म्हणून अकृत्रिम जरी रचना आहेत तरी सुद्धा त्यांच्यामध्ये परमाणूंचं आवागमन चालू आहे, ते धर्मद्रव्याच्या निमित्तात. आणि जे त्याचं उत्पाद वे ध्रुवाने, पूर्वपर्याय वे उत्तरपर्यायाचं उत्पाद हे एक परिणमन चालू आहे, हे कालद्रव्याच्या निमित्तात. आणि त्याची शक्ती उपादानगत आहे, ती स्वयं आहेच त्या द्रव्याची. मग पुद्गल स्कंदामध्ये जे काही परिणमन होतं ते परिणमन एका द्रव्याचं नाही आहे, अनेक पुद्गल द्रव्य मिसळलेले आहेत तिथं, त्या प्रत्येकाचं परिणमन चालू आहे. म्हणूनच तुम्हाला काय म्हणायचं, एखाद्या वेळेस फळ दिसलं तर ते एकीकडं लाल दिसतं, एकीकडं पिवळं दिसतं, एकीकडं पिकलेलं असतं, एकीकडं नसतं. असं का हो? एकच आहे पुद्गल म्हणता तुम्ही, ते एकच फळ आहे, तर एक परमाणू नाही आहे तो. त्यामुळं अनेक परमाणूंचं परिणमन वेगळं वेगळं चालू आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याला बाधा नाही. काय म्हणती? शांत झाली का नाही? तर तसं काय फायदा हे सगळं समजून, इतक्या योगाची आपली चंचलता करून काय फायदा सांगा? म्हणजे जसं ते सिद्ध भगवान, जरी त्यांच्यात पण योग शक्ती आहे तरी सुद्धा ते निश्चल स्थिर राहू शकतात, त्यांचं परिणमन ते स्वभाव रूपाने करतायत. तसं मी माझ्यामध्ये सुद्धा आहे, शक्ती तशीच आहे जशी सिद्धांमध्ये आहे, पण मी काय करतोय, नित्य विभाव रूपाने परिणमन करायचा पुरुषार्थ करतोय. एकदा स्वभाव रूपाने परिणमन करा तर आपलं सुद्धा हे आसरव बंधचं कार्य थांबणार. होत आहे अजून, म्हणजे अजून तुम्ही संसारी दशेत आहे तोपर्यंत थांबा. म्हणजे आता सिद्धांच्या ठिकाणी योग शक्ती आहे पण परिस्पंदन नाही आहे. मग तसं जेव्हा संसारी जीव स्वभावाचा अनुभव करतोय तर तेवढ्या अंशाने मना निर्विकल्प आहे, काय म्हणायचं, निश्चल आहे, निर्योग स्वभावाला जाणतोय. पण अन्य कर्मांचे उदय चालू आहे, त्याचं कार्य चालू आहे, त्याच्या निमित्तात दिसेल काय परिस्पंदन वगैरे. कारण सगळेच कर्मांचा आश्रव थांबला असं होत नाही. जेव्हा शुद्धोपयोग घेतोय त्यावेळेस कर्मांचा आश्रव बंद आहे का, बंद झालाय? अबुद्धीपूर्वक तर चालू आहेच ना. म्हणूनच की मग त्याच्या निमित्तात पण, आणि जे काय परिस्पंदन चालू आहे त्याच्या निमित्तात पण आश्रव बंद चालूच आहे. म्हणून सांगितलं, जे एन अंशेनं राग तेन अंशेनं बंध, जेवढ्या अंशाने वितराग आहे तेवढ्या अंशाने अबंधक आहे. ठीक आहे, समजलं असेल तर ठेवा, नाहीतर माझ्याकडे राहू दे. आकाश अनंत आहे ह्याच्यासाठी सांगत होते की तो लोकातही आहे आणि अलोकातही आहे, पण जो आकाश लोकरूप आहे तो आकाश अलोकरूप नाही, आणि जो आकाश अलोकरूप आहे तो लोकरूप नाही. दीपाली भाभी, तुम्ही फार वेळ केलात. बाहेरचा जो आकाश आहे तो केवळ आकाशरूप आहे, तो लोकरूप होत नाही, किंवा सर्व द्रव्यांच्या अवगाहनेमध्ये तिथं त्याचं कार्य दिसून येत नाही. बाहेरचं आकाश हे सर्व केवल ज्ञानात झळकते, पण केवल ज्ञानात काही नाही. सगळं हे लोकालोक हे केवल ज्ञानामध्ये झळकतं, पण केवल ज्ञानात घुसत नाही. ते आहे तसं आहे. ज्ञान विशाल आहे की आकाश विशाल आहे? का? अनंत आकाश शक्ती आहे. असे अनेक जर लोक असते तर तेही ज्ञानात जाणले गेले असते. म्हणून ज्ञान महान आहे, विशाल आहे. जरी आकाश अनंत प्रदेशीय म्हणते तरी सुद्धा आकाशापेक्षा सुद्धा ज्ञानाची शक्ती, ज्ञानाची महिमा अधिक आहे.
काय सांगितलं ते लोकातले प्रदेश आलोकाकाशात जात नाही दादा, ते माझं सुटलं की. जे लोकाकाशात जे लोकाकाशात आहे ते अलोकाकाशात नाहीये, आणि अलोकाकाशात आहे ते आकाशात नाहीये. जे लोकाकाशातलं ते तरी जातं काय फिरतं नाही की कुठे फिरायला चान्स काय आहे असं विचारायचं. खचच भरल्यामुळे होत नाही का चेंजेस त्याच्यामध्ये? खचाखच भरायचा संबंध नाही हो, त्याचं आतला आत जे काय जागेवर राहून परिणाम चाललंय का असं म्हणायचं का? हा काय जागा सोडत नाहीत, आपल्या जागेत राहून परिणाम चालू आहे. काय म्हटलं दीपाली भाभी, कळलं का? आमचा असं झाला विषय की अनंत प्रदेशी आकाश आहे, तर त्या आकाशाचे अनंत प्रदेश इकडं तिकडे ये जा करतात का? का नाही करत? लोकातून अलोकात, अलोकातून लोकात करतात की नाही करत? पंढरपूरच्या अकलूजमध्ये, अकलूजचे पंढरपूरमध्ये का नाही करत? हेतू पाहिजे हो. कारण ते साधण्यामध्ये परिस्पंदन वगैरे सांगितलं तर होतच नाही ना काही का? आता मी तासभर त्याच्यावर होतो माहिती का? तुम्ही नाही होता, मी लय मिस केले तुम्हाला. द्रव्य म्हणून अशुद्धता त्यात नाहीये. अशुद्धता नाही. हा, तरी तर आम्ही आता घेतला विचार की योग गुणाचं कार्य आहे परिस्पंदन होणं जीवामध्ये, तसं त्याच्यामध्ये योग गुण नाही. तर असं एका पंडितांनी विचारलं, हो आता हे तुम्ही अकलूज आहे म्हणता ना, अकलूज हे आकाशाचं नाव आहे का क्षेत्राचं, काय म्हणायचं, पुद्गलाचं नाव आहे असं विचारलं. काय हो जयश्रीमा? चंकेश्वरा विला हे घराचं काय क्षेत्राचं, त्या आकाशाच्या क्षेत्राचं नाव आहे का पुद्गलाचं नाव आहे? कोणाचं नाव आहे हो? बरं, अकलूज कोणाचं नाव आहे? क्षेत्राचं नाव आहे का पुद्गलाचं नाव आहे? आणि मग आकाशाचं नाव आहे? क्षेत्राचं नाव आपण थोडे उपचार म्हणू शकतो. पुद्गलाचं पुद्गलाला कुठे नाव? स्पर्श रस गंध वर्णमय पुद्गल. होय का? आकाशाला नाव असतं का मग? आपण उपचार केला त्या पुद्गलावर, त्या नावाचा उपचार. म्हणजे आपल्या बुद्धीने उत्तर काढा. कोणी क्षेत्राला म्हणलं तरी चुकीचं नाहीये, आणि कोणी आकाशाला म्हणलं तरी काय, त्या पुद्गलाला म्हणलं तरी चुकीचं नाहीये. विवक्षा कशी आहे तशी, दोन्हीचं म्हणलं तरी पण त्यांनी म्हणते बरोबर आहे म्हणून. ठीक आहे. आपण ऊर्ध्वलोक, मध्यलोक, अधोलोक आकाशाचं नाव दिलंच की. तसंच व्यवहार चालण्यासाठी म्हणजे दोन्हीला पण तसं नामकरण केलं तरी काय बाधा येत नाही, हे सांगायचं होतं. ठीक आहे. लोकाच्या बाहेर अनंत आकाश आहे याची अनुमानाने सिद्धी होते, प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्धी होणार तर ती फक्त सर्वज्ञांच्या ज्ञानाचा विषय आहे. त्यामुळं आगम वचन आहे की बाहेर अंतरहित आकाश आहे. अन्यथा म्हणजे आगमाचं वचन, सर्वज्ञांचं वचन असं आहे म्हणून ते सिद्ध होतं. अन्यथा अनुपपत्ते हे, अन्यथा ते आपण सिद्ध करू शकत नाही. सर्वज्ञांनी सांगितलं म्हणून ते घटित होतं, अन्यथा घटित होणार नाही. मग तसं आपले प्रदेश आपल्यामध्ये आहेत, आपलं परिभ्रमण आपल्यामध्ये आहे. म्हणजे आकाशद्रव्य हेच शिकवते सगळीकडून आपल्याला की मी स्वभाव रूपाने परिणमन करतोय, तर तसं तुम्ही सुद्धा स्वभाव रूपाने राहा. परद्रव्यामध्ये पररूपाने परिणमन करायला जाऊ नका, अन्यथा गडबड होणार. आकाश विशुद्ध स्वभावी आहे. 6 द्रव्य या आकाशात राहतात म्हणणे व्यवहार कथन आहे. निश्चयाने प्रत्येक द्रव्य आपापल्या प्रदेशामध्ये राहतात. व्यवहाराने सांगितलं गेलं की 6 द्रव्य आकाशात राहतात. प्रत्येक द्रव्य स्वचतुष्टयामध्येच राहतात. म्हणलं ना, अपनी अपनी सहज गुफा में रहते परसे मौन यहाँ. कशात म्हणलं? अपनी अपनी सहज गुफा में रहते परसे मौन यहाँ.
वीतरागी देव तुम्हारे, जैसा जग में देव कहाँ। है सब द्रव्य स्वतंत्र जगत में, कोई न किसी का काम करे। अपने अपने स्वचतुष्टय में, सभी द्रव्य विश्राम करे। अपनी 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 सहज गुफा में, रहते पर से मौन यहाँ। असं भाव आहे त्याच्यामध्ये सगळे। हे सब द्रव्य स्वतंत्र जगत में, कोई न किसी का काम करे। मग आकाशाने मला जागा दिली म्हटलं तर पराचं कार्य केलं। त्यामुळं प्रत्येक द्रव्य अपने अपने स्वचतुष्टय में, रहते पर से मौन यहाँ। आणि कसे आहेत तर अपनी अपनी सहज गुफा में, रहते पर से मौन यहाँ, हे घेतलं त्याच्यामध्ये। म्हणजे स्वप्रदेशाला सोडून कोणतेही द्रव्य बाहेर जात नाही, म्हणून तुम्ही आकाशात राहत नाही, म्हणून तुम्ही घरात राहत नाही। हां, मौन नाही। हां, मौन म्हणजे बोलणं हे मौन नाही बरं का। आपल्या आपल्यामध्ये राहणं हे मौन आहे, स्वभावामध्ये राहणं हे मौन आहे, बडबड न करणं हे मौन नाही। म्हणून मौन राहावा। स्वप्रदेशाला सोडून कोणतेही द्रव्य बाहेर जात नाही, तर आकाशात कसे जाणार? स्वद्रव्य गुणपर्यायातच प्रत्येक द्रव्याचे अस्तित्व नियत आहे। कुठलाही द्रव्य पराचं कार्य करत नाही, पराच्या क्षेत्रात जात नाही, पररूप होत नाही। म्हणा सातवी गाथा पाठच करून ठेवायची आपल्याला, ते चिंतनामध्ये सतत ती यावीच। पंचास्तिकाची अण्णोण्णं पविसंता, दिंता ओगास मण्ण मण्णस। काढताय काय लवकर? हा, थांबा ही सांगते। अण्णोण्णं पविसंता, दिंता ओगास मण्ण मण्णस, मेलंता वियणिच्चं, सगम स्वभावं न विजहन्ति। काय म्हटलं? अन्योन्यामध्ये प्रवेश करत असताना सुद्धा, अन्योन्यांना जागा देत असताना सुद्धा, आणि मिसळलेले असताना सुद्धा, सगम स्वभावं न विजहन्ति, म्हणून सगळ्यामध्ये राहावा पण सगळ्यामध्ये राहू नका। म्हणजे सगळ्या रूप राहू नका होऊन, तर अशी भिन्नता जाणा, अशी स्वतंत्रता जाणा, तर स्वस्वभावाला आपण सोडणार नाही। जसं आहे तसं परिणमन सुरू होणार। शिज्जदू काय सांगताय तुम्ही? 209 नंबरची गाथा आहे। ह्याच्यासाठी सांगताय का आता, या प्रकरणासाठी? हां, बर बर। म्हणजे ह्याच्यात काय समजलं आता? अन्योन्यामध्ये प्रवेश करत असताना सुद्धा, सगळ्यांच्या मध्ये राहतोय तरी सुद्धा, सगळ्यांना ज्ञानामध्ये घेतोय तरी सुद्धा हा जीव नेयरूप होऊ शकत नाही। मग का मिसळायला जातो? का विभाव रूप होतो? मग परवा एकाने मला प्रश्न विचारला असा की ज्याला कोणाला आपण जाणतो तो विषय आपल्या ज्ञानामध्ये येतो। आता मी हे कम्प्युटर जाणतीये, मग हे कम्प्युटर माझ्या ज्ञानात आलं, त्याला मी जाणलं का या कम्प्युटरला जाणलं? ज्ञानातल्या। मग तो जो विषय आला तो ज्ञानात, तो ज्ञान आहे का ज्ञेय आहे? ज्ञान आहे। म्हणजे ज्ञान आहे का ज्ञान रूप आहे का पुद्गल रूप आहे? ज्ञान रूपच आहे। मग तुम्ही ज्ञानालाच जाणताय। ज्ञानामध्ये जे प्रतिबिंब पडलं ज्ञेयाचं त्याला जाणतो ना। हा, म्हणजे ज्ञानालाच तुम्ही जाणू शकताय, ज्ञेयाला जाणू शकत नाहीये। फक्त ज्ञेय बनवतो ज्याला तो विषय पर आहे, आणि त्याचं प्रतिबिंब ज्ञानात येतंय, त्यावेळेस ते परज्ञेय तुम्हाला दुःखाचं कारण ठरतंय। म्हणून जरी ज्ञानाने ज्ञानाला जाणताय तरी सुद्धा दुःखी होत आहे, कारण त्याच्याशी आपले भाव जोडतो आपण, इष्ट अनिष्ट विकल्प जोडतो। हां हां हां, नाही त्याला फक्त ज्ञेय म्हणून जाणलं तरी चाललं असतं, पण ते माझं, ते सुखाचं कारण, ते दुःखाचं कारण, हे जे भाव जोडले गेलेले आहेत ते नियमाने दुःखाला कारण आहे।
बरोबर. हा, ज्ञान रूप राहते हे नाही जाणत, त्यांनी रूप बनायला जातो, म्हणून तिथं आकुलता आणि दुःख होते. म्हणून स्वभावाला भिन्न जाणा आणि आनंदाला प्राप्त व्हा. हो, जाणा स्वतःच्या स्वतंत्र जीवाला जाणा. पहा, या आत्म्यामध्ये कोणतेही परद्रव्य नाहीच. मी तर अनादि अनंत एकटाच आहे, परापासून भिन्नच आहे, चेतन द्रव्य आहे. आनंद हा माझा स्वभाव आहे. मी विभावरूप परिणमणारा नाहीच, रागी द्वेषी नाहीच, अस्पर्शी ज्ञाता आहे. जाणा मी आहेच. विसर्जन. नमो हरिहंस